तत्पूर्वी आपण उद्घाटन समारंभ पार पडल्यावरती आपण देशाचं राष्ट्रगीत, देशाचा मान, देशाचा स्वाभिमान असं देशाचं राष्ट्रगीत आपण तिथे घेणार आहोत. तर विनंती असेल जेव्हा राष्ट्रगीत सुरू होईल तेव्हा मात्र आपल्या डोक्यावरील ज्या कॅप आहेत त्या मात्र आपण खाली करायच्या आहेत आणि सावधान स्थितीमध्ये मात्र आपण तिथे उभं राहून आपल्या देशाचं राष्ट्रगीताचा मान राखून त्या देशाची स्वाभिमान आपण यस नक्कीच उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा असेल कारण की 76वा प्रजासत्ताक दिन पूर्ण भारत देशामध्ये पूर्ण साजरा केला जाणार आहे आणि त्याचंच औचित्य साधून मात्र ही भव्य दिवस स्पर्धा इथे आयोजित केली गेली आहे आणि उद्याचा दिवस प्रत्येक भारतीयांचं मान वाढवणारी ही उद्याचा दिवस असणार आहे आणि हॅलो तिथेच उडवताय का इकडेच उडवताय ओके. त्याचबरोबर थोड्याच वेळात नाणेफेकीचा कौल केला जाईल. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा नाणेफेकीचा कौल केला जातोय दोन टीम मध्ये. एमसीसी राई आणि कोण जे स्पोर्ट्स, एमसीसी राई विरुद्ध जे स्पोर्ट्स अशी ही पहिली मॅच आपण पाहणार आहोत. Yes, won the toss and elected to field first. Yes, जे स्पोर्ट्स विरुद्ध एमसीसी राई अशी ही मॅच आपण पाहणार आहोत. थोड्याच वेळात ही मॅच आपल्या समोर पाहायला मिळणार आहे. दोन्ही तुल्यबल मातब्बर संघ आहेत आणि आजचा दिवस ग्रामीण क्रिकेट मधील सर्व हे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. एक गाव एक संघ मधून चांगले मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकतो. यानंतर रॉयल स्टनर देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळेल ज्याने टेनिस क्रिकेट ग्रामीण क्रिकेटमध्ये आपलं नाव खूप मोठ्या हिमतीने आणि किमतीने तिने मात्र कमवलंय. अशी ती रॉयल स्टनर देखील आपल्याला आजच्या दिवसामध्ये ह्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला. त्याचबरोबर उपटन बॉयज हा संघ देखील खूप महत्त्वाचा भाग असेल या स्पर्धेतील. असे अनेक संघ आहेत या आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. काही नियम व अटी आहेत थोड्याच वेळात ते आम्ही तुम्हाला समालोचनाच्या माध्यमातून पोहोचवू कारण की दोन्ही एंडने मात्र ह्या स्पर्धेमध्ये षटक हाताळले जातील. दरम्यान दोन पॉवर प्लेचे षटक आहेत ज्यामध्ये पहिलं
पहिला षटक हे पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक असेल. त्यानंतर बॅटिंग पॉवर प्ले असेल, ज्यामध्ये तुम्हाला तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये ते घेणं बंधनकारक असेल. कंपल्सरी तुम्हाला तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले घ्यावाच लागेल. दरम्यान तुम्ही दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 3 खेळाडू पहिल्या षटकामध्ये तब्बल 2 खेळाडू तुम्ही पहिल्या पॉवर प्लेमध्ये लावू शकता आणि बॅटिंग पॉवर प्लेमध्ये तब्बल 3 खेळाडू तुम्ही त्या षटकामध्ये फिल्डिंगसाठी लावू शकता. असे हे नियम व अटी आहेत आणि त्या नियमांचं तुम्हाला पालन करून मात्र या स्पर्धेची शोभा तुम्हाला वाढवायची आहे. आपण पाहतो संघर्ष प्रतिष्ठान आयोजित भव्यदिव्य क्रिकेटचे हे सामने. थोड्याच वेळात आपण पहिली मॅचला सुरुवात करणार आहोतच. तोपर्यंत ऐकूयात आमचे डीजे मधून एक मधुर गीत. ओ टू डीजे. आहोत जे स्पोर्ट्स. चला आपण नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण आपण करण्याचा निर्णय घेतला. तर विनंती आहे लगेच मैदानाचा ताबा घ्या. घड्याळामध्ये 11 वाजलेत म्हणजे जवळपास आपण 1 तास उशिरा आहोत. तर जो 1 तास आहे तो आपल्याला लवकरच आपल्याला कव्हरअप करायला लागेल. तो विनंती आहे. चला जे स्पोर्ट्स टीम लगेच मैदानाचा ताबा घ्या. वारंवार आम्ही सूचना करतो, सूचनांचं पालन करा हीच अपेक्षा असेल. फर्स्ट ओवर पॉवर प्ले. बॅट्समॅन चॉईस 3 and 4 ओवर. चौथी बॅटिंग पॉवर प्ले घ्यायची एक. तिसऱ्यामध्ये एक बॅट्समॅन की चॉईस पे 3rd या 4th में. बरं. अजून सिंगल वाइट. डबल. हाँ सिंगल वाइट है. ये एलबी ठेवायचं आहे काय? एलबी मत रख. बेल्स नहीं लाएगा. बेल्स लाना चाहिए. एलबी ना बेल से क्या 3 ओवर आहे ना. विरार एंडनी सांग म्हणजे बॉलिंग इथून टाकणार. बॉलिंग विरार एंड इकडून टाकणार. हाँ उस तरफ से बैटिंग और सेकंड टाइम इस तरफ से बैटिंग. 3 ओवर इकडून होणार. हां 3 ओवर इकडून नंतर 2 ओवर तिकडून आपला मुंबई साइड म्हणजे पहिला 3 ओवर इकडून खेळायचा. 2 ओवर तिकडून खेळायचा. असं आहे का? म्हणजे पहिले दुसरे असं काय नाही. काय नाही. ओके. वो कंटिन्यू चेंज नहीं टाइम जाएगा. म्हणजे आपला कमेंट्री ये टाइम कितना दिया? 5 और 25 मिनट. 5 और 25 नहीं 4 और 25 रखेगा तो लास्ट. ज्या सूचना आहेत, जे नियम व अटी आहेत, त्या नियम व अटी आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. कृपया या सर्व नियम व अटींकडे तुम्ही लक्ष द्यावं सर्व टीमने.
5 ओव्हरची मॅच असणार आहे, ज्यामध्ये फर्स्ट ओव्हर हे पॉवर प्लेचा असेल, ज्यामध्ये तुम्हाला 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर लावण्याची मुभा असेल. त्यानंतर थर्ड आणि फोर्थ ओव्हर बॅट्समन पॉवर प्ले असेल. तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले घेणं हे मॅन्डेटरी आहे, ते तुम्ही घ्यावंच लागेल. त्यामध्ये तुम्हाला पॉवर प्लेच्या बाहेर 3 खेळाडू तुम्ही लावू शकता. त्यानंतर सिंगल वाईड आहे, शफल वाईड राहणार नाही आहे. जो सिंगल वाईड जो आहे, नॉर्मल वाईड आहे, तोच वाईड असणार आहे. त्यानंतर 3 ओव्हर आमच्या बॉलिंग ही आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडून केली जाईल आणि पुढील 2 ओव्हर या तुम्हाला त्या एंडकडून म्हणजेच दहिसर एंडकडून तुम्हाला मात्र कराव्या लागतील. त्यानंतर LBW नसणार आहे, कृपया याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. पंच अंपायर जे आहेत त्यांनी कृपया याच्याकडे लक्ष द्या. LBW नसणार आहे. त्याचबरोबर 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी असेल. त्या 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटांमध्ये तुम्हाला ते कव्हर करायचे आहेत. आणि दोन्ही टीमचे पहिला चेंडू पडण्या अगोदर 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील असणं गरजेचं आहे. आणि जर तसं काही झालं नाही तर पेनल्टी आहे त्या गोष्टींसाठी. सो विनंती आहे दोन्ही टीम 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. चला राई टीम आपले बॅट्समॅन पाठवा आणि 12वा खेळाडू देखील लगेच पाठवा. जे स्पोर्ट्स आपला देखील 12वा खेळाडू लगेच पाठवा मित्रांनो. फर्स्ट मॅच जे स्पोर्ट्स विरुद्ध MCC राई अशी ही मॅच आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसातील ग्रामीण गटातील ही मॅच तब्बल 2 दिवस चालणारी ही भव्यदिव्य स्पर्धा आहे. दोन्ही टीम वारंवार सूचना करतोय 12वा खेळाडू लगेच पाठवा. जर पहिला चेंडू पडण्या अगोदर तुमचा 12वा खेळाडू नसेल तर तुम्हाला पेनल्टी दिली गेली जाईल, याची कृपया दक्षता घ्या. इथं नियम व अटी खूप कठोर आहेत आणि त्या नियम व अटींचं तुम्हाला पालन करणं बंधनकारक आहे. आणि हीच खासियत असते एका चांगल्या खेळाडूची आणि एका चांगल्या संघाची. आपण पाहतोय संघर्ष प्रतिष्ठान आयोजित भव्यदिव्य जे स्पोर्ट्स शेवटचा आणि अंतिम पुकार करतोय. 12वा खेळाडू लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. यस आलेत, धन्यवाद, सहर्ष स्वागत आहे तुमचं देखील. आपण पाहतोय संघर्ष प्रतिष्ठान आयोजित भव्यदिव्य आयोजित क्रिकेटचे हे सामने. तब्बल प्रथम पारितोषिक आहे या स्पर्धेचं 40,000 रुपये आणि आकर्षक अशी भव्यदिव्य ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये व आकर्षक अशी ही भव्यदिव्य ट्रॉफी आहे. त्याचबरोबर आयोजकांच्या वतीने उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी देखील आकर्षक चषक मात्र इथे ठेवले गेलेत. नाही मागे बस 12 मागे इथे होतं तू थोडा अजून इथे स्कोररला बोल. चला राई टीम आपला कृपया सलामी जोडी मैदानात पाठवायची आहे. 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटाचा अवधी आहे. त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला ती 5 षटकं कव्हर करायची आहेत. जर 25 मिनिटांमध्ये जर चार ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये जर कंप्लीट झाले नाहीत त्यानंतर मात्र 5व्या षटकामध्ये तुम्हाला एक प्लेअर हा 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. म्हणजेच 4 प्लेअर तुम्हाला बाहेर ठेवावे लागतील. ही पेनल्टी आहे टायमिंगची.
अभि मॅच चालू होईल त्यावेळेला तुम्हाला आम्ही टायमिंग सांगणार आहोत. नॉन पॉवर प्ले में ना 5 प्लेयर बाहेर बोल तरी पण रेग्युलर बॅट्समॅन नाव सांग भाई. पहचान क्या है क्या तो क्या पैसा कर हॅलो श्रीकांत भाई से बात की है इतना देर से क्यों बोल रहा है जल्दी बोल. फर्स्ट पॉवर प्ले 30 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू मात्र असतील. नियम व अटी आहेत या तुम्हाला त्या नियम अटींचं पालन करायचं आहे. त्यानंतर 3 षटकानंतर तुम्ही ड्रिंक्स ब्रेक घेऊ शकता. ते पण पंचांना अंपायर्सला तुम्हाला विचारावं लागेल. त्यानंतर मात्र तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक दिला गेला जाईल. कोणताही खेळाडू मॅच चालू असताना मैदानामध्ये जाणार नाही. जर असं जाताना आढळलं तर त्यासाठी तुम्हाला पेनल्टी दिली गेली जाईल. पंचांना विचारल्याशिवाय कोणताही संघाचा खेळाडू मैदानामध्ये प्रवेश करणार नाहीये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम गणरायाला वंदन करतो आणि महाराष्ट्राचे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करत मी अमल सकपाळ तुम्हा सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. पहिली मॅच MCC राई विरुद्ध JJ स्पोर्ट्स अशी आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाणेफेकीचा कौल JJ स्पोर्ट्स संघाने जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. पाहूयात कशा पद्धतीने ही मॅच रंगते. दरम्यान सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होतीये. नितांत आणि अक्षय स्ट्रायकिंगवरती आपण नितांत यांना पाहू शकतोय तर नॉन स्ट्रायकिंगवरती अक्षय आपल्यास खेळताना पाहायला मिळतील. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संतोष. संतोष पहिल्या षटक हाताळण्यासाठी आलेत. 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटाचा अवधी दिला गेलाय. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. जर 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली नाहीत तर 5व्या षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये लावावा लागेल. म्हणजे तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर 4 खेळाडूच लावण्याची मुभा असेल असे या नियम व अटी आहेत. पहिला चेंडू 11 वाजून 15 मिनिटांनी मात्र हा पहिला चेंडू पडतोय. म्हणजेच पुढील 25 मिनिटांमध्ये 5 षटकं कंप्लीट व्हायला पाहिजेत. पहिला चेंडू संतोष यांचा. पहिला चेंडू अतिशय चांगल्या दर्जाचा पाहायला मिळतोय. 3 यष्ट्यांच्या मधोमध चांगली गोलंदाजी बॅट आणि बॉलचं प्रॉपर करेक्शन पाहायला मिळालं नाही. दरम्यान एक धाव तिथे कंप्लीट केली गेली. एकेरी धावेने धावसंख्येचा श्रीगणेशा देखील केला जातोय. बॅटर नितांत यांच्या माध्यमातून. स्ट्रायकिंगवरती आता मात्र अक्षय येतील. डावकुराचे फलंदाज आहेत. राईट हँड आणि लेफ्ट हँड असं कॉम्बिनेशन मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतंय राईस संघाकडून. पाहूयात कशा पद्धतीने खेळ केला जातोय ह्या दोन्ही बॅटरकडून. दरम्यान आपण पाहू शकतो डीप स्कोरला एक मिड ऑन असे 2 क्षेत्ररक्षक मात्र सजवले गेलेत. यावेळेला शफल खेळायचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हर्समध्ये खेळायचा प्रयत्न. 30 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करतील तोवर मात्र तिथे पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केली जाते. एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल. धाव फलकावरती 2. चांगली गोलंदाजी दाखवत असताना संतोष यांना आपण पाहतोय. जवळपास मला वाटतं 40+ अबो असतील संतोष आणि खूप चांगलं दर्जेदार क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं गेलंय आणि त्याचं एक्सपिरियन्स देखील मैदानामध्ये दाखवत असताना संतोष. यावेळेला फुल टॉस होता. फुल टोल वसूल करू शकले नाही आहेत. क्षेत्ररक्षक तिथे शेवटच्या क्षणाला पायाने मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत. फेकी होत असताना मात्र 2 धाव तिथे कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळते ती MCC राईस संघाकडून. पॉवर प्लेचं निर्णायक षटक मार्गस्थ आहे आणि एकेरी दुहेरी धावा घेत मात्र धावफलक पुढे सरकवण्याचं काम मात्र बॅटर अक्षय आणि नितांत यांच्याकडून केलं जात आहे. संतोष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती.
यावेळी अतिशय वेगाने टाकला चेंडू होता. बॅट चेंडूवरती प्रॉपर आली नाही आहे, परंतु तिथे एक धाव नक्कीच हा फटका देऊन जातोय. चांगली गोलंदाजी दाखवत असताना संतोष आपल्या गोलंदाजीतून फलंदाजांना मात्र हात खोलू देत नाही आहेत ह्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि ज्या पद्धतीने फिल्डिंग सजवली जाते तशीच मात्र गोलंदाजी देखील करताना पाहायला मिळत आहेत संतोष. एक्सपिरियन्स आहे आणि एक्सपिरियन्स दाखवत असताना गोलंदाजीसाठी. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय, क्षेत्ररक्षकाला बीट केलाय, आउटफील्ड खूप फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये. हा येतोय या टुर्नामेंटचा या स्पर्धेचा पहिला चौकार. घेत असा चेंडूला थोडासा पुढे टाकला, गुड लेंथ वरती टाकला आणि 30 सर्कलला मात्र भेदून सीमारेषेच्या बाहेर पाठवला बॅटर अक्षय याने. चांगली बॅटिंग दाखवत असताना धावसंख्या पुढे सरकवली. धावफलकावरती धावा लागतायत 9. शेवटचा बॉल या षटकातील संतोष यांचा. समोर पुन्हा एकदा सामना करेल अक्षय. यावेळेला पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू उडवलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत, परंतु शेवटच्या क्षणी मात्र ही रेस मात्र चेंडू जिंकतोय. खेळ समाप्त होतोय. धाव फलकावरती 13. काय फलंदाजी करतात अक्षय. पहिले 4 चेंडू दोन्ही बॅटर मात्र शांत होते, त्यानंतर मात्र आक्रमण केलं गेलंय. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 चौकार लगावत मात्र ह्या षटकाची समाप्त केली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्त धाव फलकावरती 13. त्याचबरोबर सेकंड मॅच आहे अमू 11 विरुद्ध रॉयल स्टनर. दोन्ही टीम कॅप्टन आमच्या व्यासपीठावरती यायचंय आणि आपली जी उपस्थिती आहे ती नोंदवायची आहे. अमू 11 विरुद्ध रॉयल स्टनर अशी ही नेक्स्ट मॅच असणार आहे. तर विनंती आहे दोन्ही टीम कॅप्टन आपण आपली उपस्थिती आहे ती व्यासपीठावरती येऊन आपण नोंदवायची आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलं जाईल. दरम्यान 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर लावण्याची मुभा असणार आहे गोलंदाजाला. दरम्यान 5-4चं समीकरण असेल. ऑन साईडला 5 तर ऑफ साईडला 4 असे तुम्हाला मात्र क्षेत्ररक्षक सजवावे लागतील. हे गणित आहे मित्रांनो क्रिकेटचं. आणि 360 जेव्हा ग्राउंड असतो तेव्हा मात्र गोलंदाजाची आणि विकेट किपरची मात्र दमछाक उडताना आपणास नेहमीच पाहायला मिळते. परंतु मैदानाचा उल्लेख करायला गेलो तर अतिशय चांगल्या दर्जाचं क्रिकेट मात्र या मैदानावरती खेळलं जाईल. कारण की मैदान देखील पहा कशा पद्धतीने आहे, जणू काही आपण एखाद्या स्टेडियममध्ये खेळतोय की काय असेच मात्र प्रत्येक खेळाडूला वाटत असेल. आणि आयोजकांचा देखील कौतुक करावं लागेल तेवढं कमी आहे, कारण की त्यांच्या माध्यमातून ह्या सुभाषचंद्र बोस मैदानावरती मात्र ही क्रिकेटची आपण स्पर्धा पाहतोय. दरम्यान गोलंदाजीसाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेत गोलंदाज श्याम. स्ट्रायकिंगवरती सामना करतील नितांत आणि अक्षय. चांगला खेळ दाखवताना यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय. अतिशय वेगाने मात्र हा चेंडू हाताळताना पाहायला मिळाले श्याम. चांगला चेंडू डॉट बॉलने ही सुरुवात केली या षटकाची श्याम यांनी. श्याम दुसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. यावेळेला फुलटॉस होता, त्याला वरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला डीप स्कोअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फेकी देखील चांगली आहे, परंतु रनिंग बिटवीन विकेट खूप फास्ट आहे दोन्ही बॅटर मध्ये. बघता 2 धावा देखील तिथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या पुढे सरकते. धाव फलकावरती 15 धावा. परंतु फुलटॉस होता, त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेऊ शकले नाही आहेत बॅटर नितांत. असं मला काय हरकत नाही कारण की फुलटॉस चेंडूला क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे मित्रांनो. जिथे पाहिजे तिथे आपण हा चेंडू मारू शकतो, परंतु तिथे मात्र मिस झाला नितांत यांच्याकडून तो चेंडू. 2 धावा मिळाल्या.
यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, लॉंग ऑन रिझन मध्ये एक धाव तर कम्प्लीट केली जाते. दुसरे धावेचा कॉल, परंतु अक्षय खूप फास्ट मात्र ही धाव घेताना पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जवळजवळ नितांत मात्र तयार नव्हती ही दुसरी धाव घेण्यासाठी, परंतु स्वतःला डेंजर झोन मध्ये पाहिलं होतं की अक्षय आपला डेंजर झोन आहे आणि कॉल देखील दिला आणि 2 धावा चांगल्या रीतीने मात्र पूर्ण करत धावसंख्या पुढे सरकवली. 17 ऑन बोर्ड. आता 17 म्हणजेच हे अशुभ नामांकन आहे क्रिकेटमध्ये. आता 17 वरती खतरा कोणत्या संघावरती आहे ते पाहूयात श्याम यांच्या या चेंडूवरती. ओ काय चेंडू आता होतो, अतिशय वेगाने क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं तो चेंडू इथे काढत दाखवत असताना श्याम. चांगली गोलंदाजी. फलंदाजांना मोठे फटके लगावू देत नाहीयेत. अतिशय चांगली गोलंदाजी दाखवत असताना श्याम फलंदाजाला रीड करून मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू टाकताना नेहमीच आपणास ह्या षटकामध्ये पाहायला मिळालेत आणि चांगली गोलंदाजी दाखवत असताना श्याम. यावेळेला ऑफस्टोमच्या बाहेरचा बॉल कट केलाय. थर्डमॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु आउटफील्ड खूप फास्ट आहे. चांगला फटका, गॅप शोधलाय, चेंडू थांबणार नाहीये, येतोय चौकार. कलात्मक फटका दाखवला. चेंडू अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला जातोय श्याम यांचा आणि त्याचा मात्र थोडीशी डोकं लढवलं की आणि डोकं लढवून मात्र गॅप मध्ये चेंडूला टाकला आणि तिथे मात्र 4 धावा पूर्ण केल्या. 4 धावेने धावसंख्या पुढे सरकवली आहे. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात 21 धावा. शेवटचा बॉल. या अगोदरच्या षटकामध्ये देखील असंच चित्र पाहायला मिळालं होतं. 5व्या चेंडूवरती चौकार आला होता आणि 6व्या चेंडूवरती देखील चौकार आला होता. या षटकामध्ये देखील तसंच काही चित्र पाहायला मिळतंय का? 5व्या चेंडूवरती चौकार जरूर आलाय, परंतु स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय नितांत चांगली बॅटिंग दाखवत असताना पाहायला मिळत आहेत आपल्या संघासाठी. दरम्यान चला टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. 5 षटकांसाठी 25 मिनिटाचा अवधी आहे. 11 वाजून 15 मिनिटांनी मात्र पहिला चेंडू पडलाय, म्हणजेच तुम्हाला 11 वाजून 40 मिनिटांनी मात्र ओव्हर ही समाप्त व्हायला पाहिजे. 5 षटक समाप्त व्हायला पाहिजेत आणि त्यासाठी मात्र तुम्ही थोडं फास्ट खेळा विनंती आहे. आम्ही तुम्हाला बॅकअप करतोय. दरम्यान शेवटचा बॉल श्याम यांचा. यावेळेला लो फुल टॉस ऑन साईडला खेळ. डीप मध्ये पुन्हा एकदा लॉंग ऑन रिझर्वचे क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येतात. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करतील कारण की खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना दोन्ही बॅटर चांगली रनिंग बिटवीन द विकेट दाखवत असताना धावसंख्या पुढे सरकवत आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 23 धावा. चांगली बॅटिंग दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही बॅटर अक्षय आणि नितांत अशी ही जोडी राई संघाकडून आपला खेळ दाखवताना पाहायला मिळते. तब्बल 5 षटकांची ही मॅच आहे. मी तर म्हणेल की 60 ते 65 धावांपर्यंत मजल मारावी लागेल राई या संघाला, कारण की संघ खूप चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि समोरचा संघ देखील तेवढाच ताकदीचा आहे जे स्पोर्ट्स आणि तेवढाच जवळपास टार्गेट जर ठेवला गेला राई या संघाकडून. फाउंडेशन तर खूप चांगल्या दर्जाचं टाकलंय. आता बिल्डिंग कशा पद्धतीने उभी करतील हे देखील पाहणं खूप महत्वाचं असेल. 2 षटकाच्या सामन्यात 23 धावा. 3रं षटक आता मात्र मार्गस्थ होईल. गोलंदाज मुन्ना यांना आपण पाहू शकतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी 3रं षटक टाकण्यासाठी आलेत मुन्ना. पाहूयात मुन्ना यांचा सामना कशा पद्धतीने केला जाईल राई संघाच्या बॅटरकडून. पाहूयात. दरम्यान मुन्ना स्ट्रायकिंग वरती. आता मात्र अक्षय. दोन्ही डावकुरे आताचे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय देखील डावकुरे आहेत आणि मुन्ना देखील डावकुरे आहेत. यस
यस नक्कीच. ड्रेसिंग तुम्हाला कंपल्सरी आहे आणि शूज देखील कंपल्सरी आहेत. आयोजकांच्या वतीने हे नियम आहेत. थोडीसं दुखापत आहे गोलंदाजाला आणि त्या दुखापतग्रस्त असल्यामुळे आयोजकांकडून मात्र त्या गोलंदाजाला सूट दिली गेली आहे. तर मुन्ना गोलंदाजीसाठी आलेत. पाहूयात काय करतात आपल्या संघासाठी. यावेळेला चांगला चेंडू आहे, नाही थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. बराच बाहेर. पंच 2 हात समांतर करतात कारण की ही धाव अवांतर आहे आणि अतिरिक्त धावा ऍड होते बॅटिंग करण्याच्या टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या पाहायला मिळते ती धाव फलकावरती 25 मुन्ना. यावेळेला चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. थोडासा वेग कमी केला, चेंडूवरती बोट फिरवली, अपील केली जाते परंतु अपील मध्ये उत्साह पाहायला मिळत नाहीये. पंच कोणताही सकारात्मक मात्र सकारात्मकता दाखवत नाही आहेत या चेंडूवरती. दरम्यान डॉट बॉल मात्र इथे पाहायला मिळतोय मुन्ना यांचा. व्हेरिएशन दाखवत असताना ह्या अगोदरचा चेंडू अतिशय वेगाने टाकताना पाहायला मिळाले परंतु ह्या चेंडूमध्ये थोडंसं व्हेरिएशन. क्रिकेट खूप फास्ट झालंय मित्रांनो. जसं जसं क्रिकेट पुढे जातो तसं तसं तुम्हाला स्वतःमध्ये चेंजेस करावे लागतात आणि मुन्ना देखील तेच चित्र दाखवत असताना यावेळेला स्टेफाडावर खेळायचा प्रयत्न, समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतात परंतु शेवटच्या क्षणाला मात्र हा झेल सुटतोय. आता हा झेल किती महागडा ठरणार आहे हे मात्र येणारी पुढील षटक तुम्ही पाहू शकणार आहात. कारण की झेल कोणाचा सुटतोय तर बॅटर नितांत यांचा मात्र हा झेल सुटताना आपणास पाहायला मिळतोय. नितांत यांना मात्र आता इथे जीवदान मिळालंय. पकडो कॅच जितो मॅच हे क्रिकेटचं मूळ गुणसूत्र आहे आणि जेव्हा जेव्हा मात्र एखाद्या क्रिकेट खेळाडूचा झेल मात्र जेव्हा सुटतो ना तेव्हा तेव्हा मात्र तो अक्षरशः धावांचा पाऊस नेहमीच मैदानावरती पाडताना पाहायला मिळतो. पाहूयात यावेळेला फुल टॉस, त्याच्यावरती मात्र आक्रमण, गॅपमध्ये चेंडू जातोय परंतु चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. जलपेनामा बॅटर नितांत ह्या अगोदरच्या चेंडूवरती झेल सुटला आणि त्या सुटलेल्या झेलचं सोनं कशा पद्धतीने करतोय त्याचंच उदाहरण देत असताना मात्र पुढील चेंडूवरती मात्र षटकार लगावतोय. मी म्हटलं होतं एखाद्या चांगल्या खेळाडूला जीवदान देणं म्हणजे तुम्ही तुमच्या संघासाठी धोक्याची घंटी वाजवली आहे. आता तुम्ही ही धोक्याची घंटी कशा पद्धतीने तुमच्यावरती वाजणार हे येणाऱ्या पुढील षटकांमध्ये पाहायला मिळणार यात मात्र शंका नाहीये. मुन्ना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला रिव्हर्स खेळत गॅपमध्ये वा काय फटका सजवलाय, चेंडूला पाठवलाय डीप थर्ड रिजन मध्ये, चौकार 4 धावा. होता आणि त्यानंतर मात्र रोहित शर्मा अशा पद्धतीने बरसला. तब्बल 264 धावा त्याने नाबाद ठोकल्या होत्या. अशाच मात्र कारनामा दाखवत असताना बॅटर नितांत यावेळेला स्टेपआउट खेळायचा प्रयत्न, इनसाइड आउटचा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू येतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण दाखवत असताना चांगला पिकअप अँड थ्रो. षटक क्रमांक 3 इथे समाप्त. धाव फलकावरती बिनबाद 38 धावा. काय फलंदाजी केली जाते, चांगली बॅटिंग राई या संघाकडून. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही मॅच आपण पाहतोय. एका बाजूला आहे जे स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला MCC राई. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. चांगली मॅच रंगणार यात मात्र शंका नाहीये. चला टीम मीटिंग घेऊ नका पंच, टीम मीटिंग होणार नाहीये मैदानामध्ये याची कृपया दक्षता घ्या. आता 3 षटक आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून मात्र टाकले गेलेत. आता 2 षटक मात्र तुम्हाला दैसर एंड कडून मात्र टाकावे लागतील. ड्रिंक्स ब्रेक, यस ड्रिंक्स ब्रेक होतोय. आयोजक आहेत ते तुम्हाला पाणी पुरवतील. मैदानात खेळाडू जाणार नाही याची कृपया आपण दक्षता घ्यायची आहे. जे आयोजकांचे व्हॉलेंटियर्स आहेत तेच व्हॉलेंटियर्स तुम्हाला किंवा पाणी घेऊन जायचं असेल
तर ते आयोजक व्हॉलेंटियर्स आहेत तेच तुम्हाला तिथे मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतील. कोणताही खेळाडू मैदानामध्ये जाणार नाही याची कृपया दक्षता आपण घ्यायची आहे. O2 DJ. तुम्हाला दैसर एंड करून टाकायचे आहेत. म्हणजेच चौथा षटक आता मार्गस्थ असेल. हे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल. कंपल्सरी तो तुम्हाला तिथे घ्यावाच लागेल. ह्या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर लावण्याची मुभा इथे गोलंदाजाला असेल. आता पाहूयात एक डीप लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन आणि एक मिड ऑन असे 3 क्षेत्ररक्षक सजवले गेलेत. गोलंदाज विकी यांच्याकडून निर्णायक षटक आहे. ह्या षटकामध्ये कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असेल. स्ट्रायकिंग वरती आहेत बॅटर नितांत. विकी टू नितांत. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा पंच दर्शवत आहेत की हा वाईड बॉल आहे. वाईड +1. थोडेसे यष्टीरक्षक थोडेसे फंबल झालेत आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना दोन्ही बॅटर आपल्याच मैदानामध्ये पाहायला मिळतात. मैदानामध्ये नुसतं चौकार षटकार लगावले जात नाहीयेत तर एकेरी धावेला दुहेरीमध्ये देखील कन्वर्ट केलं जात आहे. हे क्रिकेट आहे कारण की मुंबईची लोकल लाईफलाईन लोकल मानली जाते आणि क्रिकेटची लाईफलाईन एकेरी आणि दुहेरी धावा मानली जाते आणि ते सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये दाखवत असताना दोन्ही बॅटर MCC राई संघाकडून आपणास पाहायला मिळतात. अजूनपर्यंत एकही मला वाटतं जवळजवळ आतापर्यंत फक्त 2 ते 3 चेंडू या आतापर्यंत निर्धाव आलेत. बाकीच्या प्रत्येक चेंडूवरती आपला मात्र धावा येताना पाहायला मिळाल्यात. यावेळेला फुलटॉस होता. समोरच्या दिशेने उडवलाय परंतु एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरी धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडंसं खराब क्षेत्ररक्षण दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकतीये. 42 42 धावा धावफलकावरती. अक्षय यांना देखील आता मात्र थोडेसे हात खोलावे लागतील कारण की उर्वरित काही चेंडूंचा खेळ आता बाकी आहे आणि एक चांगली धावसंख्या धावांपर्यंत मजल मारावी ती मात्र दोन्ही बॅटरला काम करावं लागेल. पाहूयात किती धावांपर्यंत मजल मारतोय MCC राई हा संघ. यावेळेला फुल टॉस. त्याच्यावरती मात्र हल्ला केलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु तिथे मात्र पकडला जातोय झेल. फलंदाज अक्षय यांचा संपलाय खेळ. बॅट्समॅन विरुद्ध रॉयल स्टार अशी ही मॅच आहे. दोन्ही टीम कॅप्टन आपण व्यासपीठावरती यायचंय आणि आपली उपस्थिती आहे ती आपण नोंदवायची आहे. चला दोन्ही टीम कॅप्टन या. मला वाटतं एक संघ आलाय तिथे रॉयल स्टार. आय थिंक मला वाटतं रॉयल स्टारचा संघ आहे तो. रॉयल स्टार आणि अमू 11 अशी ही मॅच आपण नेक्स्ट मॅच पाहणार आहोत. दरम्यान नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. अजय पाहूयात. 1 डाऊन बॅटर अजय काय करतात आपल्या संघासाठी. दरम्यान गोलंदाजी मार्गवरती विकी जी पार्टनरशिप बिल्डअप होत होती अक्षय आणि नितांत याची ती पार्टनरशिप मात्र तोडली आहे. गोलंदाज विकी यांनी चांगली गोलंदाजी दाखवत असताना 42 धावा धाव फलकावरती. थोडं फास्ट करा मित्रांनो. दरम्यान अजय सामना करतील विकी यांचा.
यावेळेला आल्या आल्या बिगेड करायचा प्रयत्न, अँगल बरोबर चेंडू टाकला जातोय, बॅट आणि बॉलचं मात्र कनेक्शन होत नाहीये. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर जाताना पाहायला मिळतोय. ही खासियत आहे विकी यांची, नेहमीच लाईन आणि लेंथ नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने टाकताना आपल्याला पाहायला मिळतात. कधी पुढे तर कधी मागे भ्रमित करून टाकतात बॅटरला, आणि तसंच मात्र चित्र दाखवत असताना विकी यावेळेला फुलटा चेंडू होता, समोरच्या दिशेने उडवलाय, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत तिथे. या षटकामध्ये तब्बल दुसरी विकेट घेतली जाते. आल्या पावलाने अजय मात्र माघारी परत आहे. अर्जुन नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल जातील. मैदानामध्ये विनंती आहे की मैदानामध्ये जाताना थोडं फास्ट जा, आणि येताना तुम्ही स्लो आले तरी देखील काही फरक पडत नाही. कारण की जेव्हा तुम्ही फास्ट जाता तेव्हा तुमचे जे ब्लड आहे ते थोडं सर्क्युलेट होतं धावत जाताना, आणि त्याचा फायदा कुठे ना कुठे तुम्हाला मैदानामध्ये बॅटिंग करताना देखील उपयुक्त ठरू शकतो. दरम्यान अर्जुन पाहूयात विकी यांच्यावरती कशा पद्धतीने सामना करतील. धावसंख्या स्थिरावली आहे ती तब्बल 42 धावांवरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जी धावगती मात्र 3 षटकापर्यंत पाहायला मिळत होती ती मात्र आता थोडीशी थांबवली आहे गोलंदाज विकी याने. पाहूयात किती बॉल झाले विकीचे. असं लिहितो तू, असं नाही का? बेचाळीस धावा, 4 चेंडू झालेत, अजून 2 चेंडू खेळ बाकी आहे या षटकातील. यावेळेला पुन्हा एकदा चांगला स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळत आहेत. अर्जुन आक्रमण तर केलं जातोय परंतु प्रयत्नांना यश येत नाहीये. बॅट आणि बॉलचं मात्र काही करेक्शन होताना पाहायला मिळत नाहीये. चेंडू जाऊन विसावतोय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येतोय डॉट बॉल. या षटकामध्ये तब्बल आपण पाहायला गेलो तर 4 चेंडू हे डॉट आलेले आहेत, म्हणजे त्यामध्ये 2 विकेट आहेत आणि 2 डॉट असे तब्बल 4 चेंडू मात्र, आणि एक दुहेरीचा फटका. दरम्यान शेवटचा बॉल. यावेळेला देखील इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचं प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. एक धाव तर तिथे घेतली जाईल आणि एक धाव घेऊनच समाधानी राहावं लागेल ते अर्जुन यांना. षटक क्रमांक 4 इथे समाप्त होत आहे. धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत 43. 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थँक्यू. चला टीम मिटिंग करू नका मित्रांनो, वारंवार सूचना करतोय. घड्याळामध्ये 11:36 झालेत आतापर्यंत, अजूनही 4 मिनिटं बाकी आहेत. या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला म्हणजे तुम्ही जवळपास टाईममध्ये हे पहिली इनिंग आहे ती पूर्ण करताय, 5 षटकं पूर्ण करताय, आणि नक्कीच तुमच्याकडून आम्हाला मार्गदर्शन केलं जाईल हीच अपेक्षा असेल, विनंती आहे. दरम्यान मला वाटतं संतोष येत आहेत. पहिलं षटक ज्याने हाताळलं होतं ते मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी येताना पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती सामना करतील अर्जुन संतोष यांचा. पाहूयात संतोष पहिल्या षटकामध्ये तर खूप चांगली दर्जेदार गोलंदाजी केली होती, कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 13 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, परंतु ह्या निर्णायक षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतील पाहूयात. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने लॉंग ऑफ रिझन मधून क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येत आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती नितांत आता मात्र पाहायला मिळतील, कारण की दुसरी धाव घेणार नाहीयेत, कारण की नितांत खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. त्यांच्याकडून देखील 2 चौकार आणि 1 षटकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आपण पाहायला मिळतोय. पाहूया शेवटचं षटक मार्गस्थ आहे. या हाणामारीच्या षटकामध्ये कशा पद्धतीने बॅटिंग केली जाते एमसीसी राई संघाकडून. यावेळेला स्लोअर वन अतिशय धीम्या गतीने मात्र चेंडू हाताळताना पाहायला मिळत आहेत. फलंदाजाला चेंडू समजलाच नाहीये. संतोष
चांगली दर्जेदार गोलंदाजी दाखवत असताना ह्या शेवटच्या षटकामध्ये धावसंख्या जर पाहायला गेलो तर धावफलकावरती 45 धावा, जी धावसंख्या 60 ते 65 धावांपर्यंत जाईल असं वाटलं होतं, तिला मात्र रोखलंय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बिगिट केला जातोय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, परंतु मस्तक पे दस्तक, चेंडू काही थांबणार नाहीये, येतोय सिक्सर. संख्या झटपट पुढे सरकते. धावफलकावरती पाहायला मिळतात 51 धावा, म्हणजे अर्धशतक देखील लगावलंय एमसीसी. यावेळेला सफल होऊन पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये लॉंग ऑन रिझर्व मध्ये, परंतु गणेश तिथे आहे सज्ज, पकडला जातोय. दीपक, पाहूयात दीपक कशा पद्धतीने सामना करतील संतोषांचा. आता इथे सेट होण्यासाठी वेळ नाहीये, गेल्या गेल्या आक्रमण करावे लागतील, मोठमोठे फटके खेळावे लागतील दीपक यांना. पाहूया त्या 2 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय एमसीसी राई हा संघ. दरम्यान संतोष चांगली गोलंदाजी दाखवत असताना पहिल्या षटकामध्ये थोडेसे मागणे जरूर ठरले होते, परंतु कर्णधाराने विश्वास दाखवला आणि शेवटच्या षटकामध्ये चांगली कामगिरी दाखवत असताना संतोष. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, एक चोटी धावण्याचा प्रयत्न नक्की असेल, परंतु तिथे काय होत आहे, पंच वाईड बॉल देखील देत आहेत आणि तिथे मात्र दीपक स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतायत. बॅट्समन आउट. चला थोडं फास्ट जा, विनंती आहे. बॅटर नवीन बॅटर करण, स्ट्रायकिंग वरती असेल नितांत यांनी मात्र थोडीशी डोकं लढवलंय, कारण की त्यांना माहिती आहे ते चांगली बॅटिंग करतात आणि त्यासाठीच मात्र स्ट्रायकिंग एंडला आले. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, वाईड पंचाने घोषित केला, वाईड प्लस वरती मात्र घेण्याचा प्रयत्न, त्यानंतर मात्र दीपक यांनी स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली. पाहूयात आता नितांत कशा पद्धतीने सामना करतील. एक जीवदान तर मिळालंय, त्या जीवदानाचं सोनं आतापर्यंत केलंय, अजून देखील त्या जीवदानाचं सोनं करतील का, आपल्या संघाला धावांची गरज जी आहे ती धावा मिळवून देतील का, पाहूयात. यावेळेला फुल टॉस, पुन्हा एकदा समोरच्या दिशेने गॅप मध्ये चेंडू जातोय, 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येतोय, दणदणीत खणखणीत चौकार. पाहायला मिळतात नितांत शेवटचा बॉल. पाहूयात, यावेळेला गती परिवर्तन केली होती, ओळखली तर होतं, परंतु बॅटची लिडिंग एज, यष्टीरक्षक चेंडू खाली येत आहेत. नितांत त्यांची खेळी समाप्त होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 5 देखील इथे समाप्त होत आहे. पहिला डाव आपला पाहायला मिळतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा जिंकण्यासाठी 57 धावांचा पाठलाग करायचा आहे तो जे स्पोर्ट्स या संघाला. पाहूयात कशा पद्धतीने तो सामना करतील, की आता डिफेंड केला जातील. त्याचबरोबर अमू 11 विरुद्ध रॉयल चॅनल. चला दोन्ही टीम कॅप्टन लगेच या नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये. अमू 11 आणि रॉयल चॅनल मीरा रोड अशी ही मॅच आपण पाहणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टन लगेच या.
चला अमू 11 आपण देखील यायचं आहे. रॉयल स्टनरचे कर्णधार इथे आलेले आहेत. विनंती आहे अमू 11 आपल्या देखील कर्णधार कृपया आमच्या व्यासोबत टॉस बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत अमू 11 विरुद्ध रॉयल स्टनर मीरा रोड. एक चांगली मॅच. चला अमू 11 लगेच या. वारंवार सूचना करतोय. दोन्ही टीमचा जर उल्लेख करायला गेला तर खूप चांगलं दर्जेदार क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं गेलंय आणि आज एकमेकांसमोर आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. अमू 11 विरुद्ध रॉयल स्टनर मीरा रोड अशी ही मॅच आपण पाहणार आहोत. पहिल्यात नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने जातोय. यस अमू 11 कॉल करतोय. हेड्स इज अ कॉल अँड टेल इट इज. यस रॉयल स्टनर मीरा रोड या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि आपला निर्णय जो आहे तो लगेच कळवायचा आहे. बॉल करेंगे पहिले. यस नक्कीच बॉलिंग करायचा निर्णय मीरा रोड या संघाने घेतलाय. काय रणनीती असेल अमू 11 यांच्या विरोधात. नहीं नॉर्मल खेलेंगे 50 रन के अंदर होने की कोशिश करेंगे. यस नक्कीच 5 षटकांची ही मॅच आहे आणि 5 षटकांमध्ये तब्बल 50 धावांपर्यंत रोखण्यासाठी तुमच्याकडे असे कोणते गोलंदाज आहेत ते तुम्ही वापरणार आहात. अजीर है, दानिश है, आदिल है, अपना महमूद भाई है, शोएब पवार है. यस चांगलं टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही आतापर्यंत ग्रामीण क्रिकेटमध्ये खूप चांगलं दर्जेदार क्रिकेट खेळलंय. ठाणे विभागामध्ये देखील दर्जेदार क्रिकेट खेळलंय. ह्या वर्षीचा जो हंगाम आहे तो हंगाम कसा आहे. म्हणजे खूप चांगली सुरुवात होताना पाहायला मिळाली तुमच्या संघाकडून. अभी हंगामा हुआ नहीं है, होएगा. एक ही हंगामा हुआ है अभी. यस नक्कीच गेल्या वर्षी खूप चांगल्या फॉर्म मध्ये होता रॉयल स्टनर मीरा रोड हा संघ. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अमू 11 यांना मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला हरलेले आहेत आणि आता त्यांना मात्र बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल. 50च्या वर करायची कोशिश करू. यस नक्कीच आताची ही मॅच आपण पाहतोय 56 धावा धावफलकावरती लगावल्या आहेत. जवळजवळ 360 ग्राउंड आहे आणि मला तर वाटतं 60-65 धावा देखील इथे चेसेबल आहेत. तर त्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल आणि त्यासाठी कोणते फलंदाज जे तुमच्यासाठी धावफलक पुढे सरकवण्याचं काम करतील. बॅट्समन तर आहेत खूप टीममध्ये पण मेरिटवरती खेळून जास्त धावा करण्याची कोशिश करू. यस नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट दोन्ही टीम. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत अमू 11 विरुद्ध रॉयल स्टनर मीरा रोड. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही मॅच थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत. परंतु चालू असलेली मॅच जे स्पोर्ट्स विरुद्ध MCC राई अशी ही मॅच आपण पाहतोय. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे जे स्पोर्ट्स या संघाला. पाहूयात नाण्याची एक बाजू आपण पाहिली. नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. 30 चेंडू 57 धावा पूर्ण केल्या जातील का की त्या डिफेंड केल्या जातील. पाहूयात या दुसऱ्या डावामध्ये. दरम्यान मॅचच्या दिशेने जाऊयात. MCC राई विरुद्ध जे स्पोर्ट्स अशी चालू असलेली मॅच आपण पाहतोय. प्रथम बॅटिंग करत असताना 56 धावांपर्यंत मजल जरूर मारली MCC राई संघाने. परंतु आता त्या पूर्ण करण्यासाठी जे स्पोर्ट्स संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. केसर आणि मॉन्टो अशी ही जोडी मात्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. पाहूयात स्ट्रायकिंग एंडवरती डावखुरा फलंदाज केसर असतील तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती मॉन्टो तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अर्जुन. पाहूयात अर्जुन आलेत गोलंदाजीसाठी. थोडं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे.
आपण पाहू शकतोय डीप लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ असे क्षेत्ररक्षण सजवलं गेले अर्जुन यांनी. पाहूयात 57 धावांचा पाठलाग करतोय जे जे स्पोर्ट्स. पहिला षटकातील पहिला चेंडू. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु तिथे रनआउटची संधी होती. डायरेक्ट हिट जर होऊ शकले असते तर मात्र नक्कीच मोनू यांचा खेळ मात्र इथे समाप्त होऊ शकला असता. परंतु एक चोरटी धाव तिथे घेतली जाते. एकेरी धावेने धावसंख्येचा श्रीगणेशा देखील केला जातोय जे जे स्पोर्ट्सच्या संघाकडून. दरम्यान अर्जुन पॉवर प्लेचे षटक हाताळताना आपल्यास पाहायला मिळतील. आपण पाहतोय संघर्ष प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य क्रिकेटचे हे सामने. तब्बल प्रथम पारितोषिक आहे या स्पर्धेचं 40,000 रुपये व आकर्षक अशी ही ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक आहे 25,000 व आकर्षक अशी ट्रॉफी. तब्बल 65,000 रुपयांची रोख रक्कम असलेली ही भव्य दिवस स्पर्धा. परंतु मैदान पहा मित्रांनो कशा पद्धतीने मैदान आहे. अतिशय हिरवळ आहे मैदानामध्ये आणि नेहमीच असं मैदानावरती क्रिकेट खेळायचं प्रत्येक क्रिकेटरचं स्वप्न असतं. ते स्वप्न पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतोय संघर्ष प्रतिष्ठान यांच्या वतीने. कारण की त्यांच्याच आयोजनाखाली ही भव्य दिवस स्पर्धा दरवर्षी सातत्याने पूर्ण होताना पाहायला मिळते. तब्बल 6वं वर्ष आहे या स्पर्धेचं. राई टीम 12वा खेळाडू वारंवार सूचना करतोय मॅच संपल्या अगोदर कोणी इथून जाणार नाहीये. या वेळेला मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला पकडतील. पकडला जातोय झेल. फलंदाज होत आहेत. मिळत आहेत. एक चांगला झेल पकडत असताना केसर याची खेळी समाप्त केली आहे. धक्का क्रमांक 1 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. त्या 2 एक गडी बाद 2 गोलंदाजी मार्कवरती अर्जुन चांगली गोलंदाजी दाखवत असताना आता मात्र गणेश आलेत. वन डाऊन बॅटर म्हटलं की नेहमीच संघाचं जबाबदारीचं ओझं असतं आणि नेहमीच आपण पाहिलं भारतीय संघासाठी विराट कोहलीने वन डाऊन बॅटिंग करत असताना आपल्या संघाला चांगले स्थानामध्ये पोहोचवलं. आता पाहूयात गणेश तशीच काही चांगली दर्जेदार बॅटिंग दाखवत असताना आपल्या संघाला एक चांगल्या धावसंख्येपर्यंत मजल मारून देतील का. दरम्यान अर्जुन गोलंदाजी मार्कवरती. अर्जुन पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. सामना करतील गणेश. यावेळेला पायावरती टाकलाय. आला तसाच मारलाय. फक्त दिशा दिली ऑन साइडला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स. दाखवत असताना डगआउट मधून सेट होऊन आलेत की काय आणि तसंच चित्र मैदानामध्ये दाखवत असताना गणेश पहिल्या चेंडूवरती चौकार लगावत आपले इरादे स्पष्ट करतायत. धावसंख्या पुढे सरकवली आहे. धावा धावफलकावरती 6. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल थोडस हलक्या हाताने खेळलेत. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये दाखवत असताना ही क्रिकेट आहे मित्रांनो. या अगोदरचा खराब चेंडू होता त्याचा पुरेपूर समाचार घेताना पाहायला मिळाले आणि चांगला चेंडूचा इथे सन्मान देखील करताना पाहायला मिळत आहेत. गणेश चांगलं क्रिकेट. आता मात्र स्ट्रायकिंग वरती असतील मॉन्टो आणि गणेश अशी ही जोडी मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल अर्जुन टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला मात्र उलटा स्वीप खेळत चांगला फटका आहे. दर्जेदार फटका. चेंडूला पाठवलाय टीप पॉइंट सीझर मध्ये. धावा धावफलकावरती 1 गडी बाद 11 धावा.
57 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो पाठलाग करत असताना मात्र एक गडी बाद 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. चला टीम मीटिंग करू नका, वारंवार सूचना करतोय. 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटाचा अवधी आहे आणि ती 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. दरम्यान गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येत आहेत. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी करण दरम्यान करण गोलंदाजी मार्कवरती येतात. सेकंडवरती गणेश असतील. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. आपण पाहू शकतोय डीप लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड ऑन आणि एक डीप स्क्वेअर लेग अशी मात्र क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय करण यांच्यासाठी गोलंदाजीवरती. चला टीम मीटिंग करू नका, वारंवार सूचना आहे. थोडं स्पीडअप करा. आपण थोडंसं उशीर आपण या स्पर्धेला सुरुवात केली आहे. नक्कीच पहिल्या आजच्या दिवसामध्ये आम्हाला तब्बल 8 संघ खेळवायचे आहेत आणि त्यासाठी थोडं फास्ट खेळा विनंती आहे. दरम्यान करण गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक हातासाठी आलेत. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल हलक्या हाताने खेळले. शॉर्ट पॉइंट सीझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे सज्ज. एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. एकेरी धावेने धावसंख्या पुन्हा पुढे सरकते 12 या आकड्यावरती. अतिशय धीम्या गतीने मात्र जे स्पोर्ट्स संघाकडून हा खेळ सजवला जातोय, कारण की त्यांना माहिती आहे 5 षटकांची मॅच आहे. एखादी खराब ओव्हर जेव्हा हाताळली जाईल तेव्हा मात्र तिथे आक्रमण करताना आपल्यास नेहमीच पाहायला मिळेल जे स्पोर्ट्सचा संघ. दरम्यान वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय करण यांना, कारण की डावकुरा लेफ्ट हँड आणि राईट हँड अशी कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाहायला मिळतो आणि त्या कारणामुळे वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना करण यावेळेला मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक होते सज्ज, पकडला फलंदाजांची पडझड सातत्याने जे स्पोर्ट्स संघाकडून पाहायला मिळते. केसर आले होते, त्यांनी मात्र एक धावा करत मात्र त्यांची विकेट घेतली. त्यानंतर मात्र मॉन्टू हे देखील सलामीसाठी आले होते, त्यांची खेळी देखील इथे समाप्त होती. नवीन बॅटर पराग मैदानामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. थोडं फास्ट जा. दोन्ही डावकुरा आता जे फलंदाज आहेत, आता पाहूयात जे स्पोर्ट्स संघाकडून कशी फलंदाजी केली जाईल या दोन्ही बॅटरकडून. करण खूप चांगली गोलंदाजी दाखवत असताना नेहमीच खोल टप्प्याची गोलंदाजी त्यांच्या मार्फत केली जाते आणि आज देखील तशीच गोलंदाजी दाखवत असताना या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. करण यावेळेला मात्र पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये सज्ज. एक धावच तिथे कंप्लीट केली जाईल. एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकते 13 या धावसंख्येवरती. फलंदाजांना हात खोलू देत नाही आहेत गोलंदाज करण. चांगली गोलंदाजी करत असताना करण आतापर्यंत एक विकेट आतापर्यंत त्याने घेतली आणि 2 धावा फक्त त्याने खर्च केलेत. आता मात्र डीप कव्हर्स मधून क्षेत्ररक्षक 30 यार्ड मध्ये आणलं जात आहे आणि मिडन रिजनला मात्र माघारी परतवलं जात आहे.
यावेळेला फुलटॉस होता, पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचं प्रॉपर कनेक्शन नाहीये. एक धाव तर कंप्लीट केली जाते, दुसरी धावाचा प्रयत्न होणार नाहीये कारण की दोन्ही फलंदाज इंटरेस्टेड नाही आहेत आणि चांगला पिकअप अँड थ्रो करताना पाहायला मिळत आहेत आणि तिथे यष्टीरक्षक देखील चांगलं कलेक्शन करताना पाहायला मिळतात. एक धाव, एकेरी धावेने पुन्हा एकदा थोडीशी धावसंख्या पुढे पाहायला मिळते, ती 14 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी दाखवत असताना करण आपल्या संघासाठी 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. जे स्पोर्ट्स संघाला आक्रमण करावं लागेल, संघाला कमबॅक करून द्यावं लागेल. ते दोन्ही बॅटर गणेश आणि पराग यांना. गणेश म्हटलं की गणपती बाप्पाचं नाव आणि नेहमीच शुभकार्य करण्यासाठी आपण जेव्हा जातो तेव्हा मात्र गणपती बाप्पाचा उल्लेख आपण नेहमीच करतो. पाहूयात तारणहार बनतील का गणेश आपल्या संघासाठी, पाहूयात. यावेळेला चांगला चेंडू आहे, ऑप्शनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, अगोदर सफल झाले होते, फलंदाजाला रीड केलं होतं करण यांनी आणि त्यांच्या थोडासा दूरवरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न, बरोबर बॅट आणि पायाच्या मधोमधून चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करण यांची. या षटकामध्ये आतापर्यंत एकही मोठा फटका लगावू दिला नाहीये करण यांनी. शेवटचा बॉल पाहूयात. यावेळेला थोडंसं ऑप्शनच्या बराच बाहेर असेल. यस, पंच 2 हात समांतर दाखवत आहेत कारण की धावा अवांतर आहे, अतिरिक्त धावा ऍड होते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचते, 2 गडी बाद 15. करण पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती. शेवटचा बॉल आहे, पाहूयात ह्या शेवटच्या बॉलवरती जर मोठा फटका आला तर नक्कीच सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो जे स्पोर्ट्स हा संघ. दरम्यान पाहूयात. यावेळेला पुन्हा एकदा चांगला यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय. ऑन साईडला एक धाव तर कंप्लीट केली जाते, दुसरी धावचा प्रयत्न आणि फेकी चांगली आहे कारण की शेवटच्या क्षणाला मात्र पॉपिंग क्रीज मध्ये पाहायला मिळत नाहीये ते बॅटर पराग आणि पराग या रनआउटच्या माध्यमातून मात्र इथे बाद होताना पाहायला मिळते. धक्का जे 2 षटक समाप्त झाले. धावफलकावरती 16 फलंदाजांची पडझड सातत्याने आपल्याला पैजामध्ये जाताना पाहायला मिळते. केसर, मॉन्टो आणि पराग हे तिन्ही बॅटर मात्र आतापर्यंत बाद होताना पाहायला मिळतात, परंतु गणेश वन डाऊन आलेले बॅटर आपल्याला मैदानामध्ये अजूनही देखील पाहायला मिळतात. गणेश यांना मात्र एक चांगली खेळी दाखवावी लागेल आपल्या संघासाठी कारण की आता उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे ती 18 चेंडू 41 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रेट पाहूया प्रतिषटक कितीचा आहे. मला वाटतं जवळजवळ रिक्वायर्ड रेट 13 प्रतिषटक 13च्या सरासरीने मात्र इथे धावा पूर्ण कराव्या लागतील त्या जे स्पोर्ट्सच्या संघाला. पाहूयात 18 चेंडू 41 धावा पूर्ण केल्या जातील का आपल्या संघासाठी. जे स्पोर्ट्स संघाकडून 2 षटकं तर MCC राई संघाच्या बाजूने पाहायला मिळालेत, परंतु अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. आक्रमण करावं लागेल, प्रयत्न करावा लागेल आणि जर प्रयत्न जर नक्कीच दर्जेदार असतील तर प्रयत्नांना यश नक्कीच मिळताना आपल्यास मैदानामध्ये पाहायला मिळेल. नवीन बॅटर विकी ज्याने खूप चांगली दर्जेदार गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी 5 धावा देत 2 विकेट घेतल्या होत्या. ते विकी आता मात्र फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झाले आहेत. चला टीम मीटिंग करू नका, टीम मीटिंग नॉट अलाउड ऑन फील्ड. वारंवार सूचना करतो, सूचनांचं पालन करा. 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटाचा अवधी दिलाय. आतापर्यंत 12 मिनिटं तुम्ही घेतलेली आहेत 2 षटकांसाठी. कृपया 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटाच्या अवधी पूर्ण करायच्या आहेत आणि जर ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटकं कंप्लीट केली नाहीत तर 5व्या षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये लावावा लागेल पेनल्टीच्या स्वरूपामध्ये. कृपया याची दखल घ्यायची आहे.
राकेश गोलंदाजीसाठी आले. स्ट्रायकिंग एंडवरती आहेत बॅटर गणेश. राकेश विरुद्ध गणेश आणि यस बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय तिसऱ्या षटकामध्ये गणेशाने. कारण की त्यांना माहिती आहे आता थोडीशी सरासरी वाढते आणि ती सरासरी कुठे ना कुठे कमी करण्यासाठी मात्र इथे मात्र बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातोय. पाहूयात या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग केली जाते बॅटर गणेश आणि विकी यांच्याकडून. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राकेश. बैनर के अंदर डाल दे, ऐसा उठा के हवा आएगा मारना पड़ेगा। अरे डाल दे बैनर के यावेळेला पायावर टाकलाय ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु तिथे मात्र एक चांगला झेल पकडत असताना फलंदाज चला बॅट्समन लगेच जा मित्रांनो विनंती करतोय. जर तुम्ही जर सहकार्य केलं नाहीत तर 5 षटकांची ही मॅच आम्हाला 4 षटकांवरती न्यावी लागेल. 4 षटकांची नाही तर मग 3 षटकांवरती न्यावी लागेल. त्यामध्ये फायदा तुमचा आमचा नाही आहे मित्रांनो. आम्हाला चांगलं दर्जेदार क्रिकेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि मैदानामध्ये सर्वच सामने हे 5 षटकांचे होतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तर त्या प्रयत्नांना तुम्ही सहकार्य करा हीच विनंती आहे. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय राकेश आल्या मात्र इथे विकेट मिळवून दिली. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. सूरज स्ट्रायकिंग एंडवरती असतील नवीन बॅटर. दरम्यान राकेश यावेळेला शफलून घ्यायचा प्रयत्न होता. ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू जातोय थर्डमॅन आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौका. यावेळेला देखील चांगला चेंडू होता परंतु प्रॉपर करेक्शन नाही आहे. शॉट मिड ऑन रिजन मध्ये मात्र तिथे मात्र क्षेत्ररक्षक होते सज्ज. एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. राकेश चांगली गोलंदाजी दाखवत असताना या षटकामध्ये स्ट्रायकिंग वरती आहेत बॅटर विकी. यावेळेला रिव्हर्स खेळ फटका तर चांगला आहे. गॅप मध्ये जाईल का आणि हो तिथे मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून
करमणूक दाखवताना पाहायला मिळाले. आता फलंदाजीवरती यावेळेला फुल टॉस, पंचांकडे नो बॉलची अपील केली जाते आणि हो पंच सांगतायत नो बॉल आहे. म्हणजेच आता येणारा पुढील चेंडू फ्री हिटचा असेल. उघडा डोळे बघा नीट, कारण की पुढील चेंडू आहे फ्री हिट. यस, फ्री हिटचा चेंडू. आता मात्र ह्या चेंडूवरती कशा पद्धतीने सामना केला जाईल. टीम मीटिंग करू नका, वारंवार सूचना करतोय. 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी आहे आणि ती 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं ही पूर्ण करायची आहेत. तुम्ही एक व्यावसायिक क्रिकेट गटामध्ये तुम्ही क्रिकेट खेळताय आणि चांगलं क्रिकेट तुमच्याकडून पाहायला मिळेल हीच अपेक्षा आहे. यावेळेला चांगला चेंडू आहे, स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न होता गोलंदाज राकेश यांचा. फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेऊ शकले नाही आहेत बॅटर विकी. दरम्यान एक धाव तिथे मिळते. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते 27 धावा. शेवटचा बॉल. बॅटिंग पॉवर प्ले मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत मात्र 2 चौकार आपल्याला येताना पाहायला मिळाले या षटकामध्ये. पाहूयात शेवटचा बॉल आहे. सूरज काय करतील आपल्या संघासाठी पाहूयात. यावेळेला मात्र शफलून खेळायचा प्रयत्न, अपील केली जाते आणि हो इथे मात्र झेल बाद होत आहेत. यष्टीरक्षक मात्र इथे विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. बॅट्समॅन आउट. षटक 15च्या सरासरीने इथे धावा पूर्ण करायच्या आहेत जे स्पोर्ट्स या संघाला जिंकण्यासाठी. पाहूयात समीकरण थोडंसं नक्कीच अवघड आहे परंतु अशक्य नाही आहे मित्रांनो. मैदानामध्ये जर प्रयत्न केले गेले, मेहनत घेतली गेली तर नक्कीच 12 चेंडूंमध्ये 30 धावा देखील पूर्ण करू शकतो जे स्पोर्ट्स संघ. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतील श्याम आणि त्यांना साथ देतील विकी यांचा आजचा दिवस खूप चांगला पाहायला मिळतोय. गोलंदाजी तर खूप चांगली दर्जेदार केली होती, बॅटिंग देखील दर्जेदार करतायत परंतु दर्जेदार बॅटिंग करत असताना आपल्या संघाला विजय मिळवून देतील का पाहूयात. 12 चेंडू 30 धावा पूर्ण करतील का. या मॅच मध्ये यावेळेला समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर हो ठोकलाय षटकार.
सामना करतील. यावेळेला आकुड दत्ताचा बॉल होता, पूल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचं मात्र प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. एक धाव तर कंप्लीट केली जाते. एके धावेने धावसंख्या पुढे सरकतीये. धावा धाव फलकावरती 34 धावा, 34 ऑन बोर्ड. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अर्जुन चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील स्ट्राईक वरती. आता मात्र सामना करतील श्याम. यावेळेला देखील चांगला फटका आहे, देखना फटका, चेंडूला पाठवला थेट मिडॉनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर येतोय. बिग ह्यूज सिक्सर. प्रतिस्पर्धी या टीम वरती, परंतु मला समजत नाहीये 12 चेंडू 30 धावांची गरज असताना ज्याने पहिलं दुसरं षटक संघासाठी दुसरं षटक हाताळला करण याने खूप चांगली दर्जेदार गोलंदाजी केली होती. 5 धावा खर्च करत एक विकेट देखील त्यांनी मिळवली होती. त्यांनी मात्र हे षटक हाताळायला हवं होतं असं मला तर वाटतंय. परंतु हे षटक गोलंदाज अर्जुन यांना हाताळण्यासाठी आणलं गेलं आणि त्यांच्यावरती मात्र इथे हल्ले करताना पाहायला मिळत आहे. जे स्पोर्ट्स हा संघ धावसंख्या अतिशय वेगाने पुढे सरकते. धावा धाव फलकावरती 40. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 9 चेंडू 17 धावांची गरज. पाहूयात कोण जिंकणार, जे स्पोर्ट्स की एमसीसी राई, कोणता संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करणार पाहूयात. यावेळेला स्टेपडाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफ स्टंपच्या बराच बाहेर. पंच दर्शवतायत की हा वाईट बॉल आहे. खराब गोलंदाजी. नक्कीच दबाव असेल गोलंदाज अर्जुन यांच्यावरती आणि तो दबाव कुठे ना कुठे गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न केला जातोय आणि परिणामी थोडासा ऑफ स्टंपच्या बराच बाहेर पाहायला मिळाला हा चेंडू आणि अतिरिक्त धावा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना आपणास पाहायला मिळते. दरम्यान पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला तर बिगिट करायचा प्रयत्न केला गेलाय, परंतु प्रयत्न फसलाय. जे श्याम मात्र आक्रमण करण्यासाठी पाहायला मिळत होते त्यांची खेळी इथे समाप्त होताना पाहायला मिळते. बॅट्समॅन डक बॅक. फास्ट जा. दरम्यान नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. मेहुल पाहूयात काय करेल आपल्या संघासाठी. फलंदाजांची पडझड तर सातत्याने मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु धावा देखील त्या फलंदाजांकडून येताना पाहायला मिळत आहेत. पाहूयात मेहुल काय करतायत. यावेळेला आल्या बिगिट करायचा प्रयत्न होता. कव्हर सीझन मध्ये एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरी धावेचा प्रयत्न आहे, परंतु तिथे खराब क्षेत्ररक्षण, नशिबाचा चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 पाहायला मिळतोय आणि त्याचाच फायदा फलंदाज मेहुल यांना होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या झटपट पुढे सरकते. धावा धाव फलकावरती 44 धावा म्हणजे जिंकण्यासाठी 45 धावा. यस माफी असावी. 45 ऑन बोर्ड म्हणजे अजूनही 12 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 7 चेंडूंमध्ये 7 चेंडू 12 धावा. यावेळेला पुन्हा एकदा फोर्सली समोरच्या दिशेने खेळले. एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते.
एकच धाव तिथे घेऊन समाधानी धावं लागतंय ते मेहुल यांना. षटक क्रमांक 4 देखील इथे समाप्त होत आहे. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 46 धावा, म्हणजे जिंकण्यासाठी 6 चेंडू 11 धावांची गरज. काय मॅच रंगली आहे. प्रेक्षकांना हवी तशी मॅच मैदानामध्ये पहिलीच मॅच पाहायला मिळते. ही खासियत आहे आयोजनाची आणि ही खासियत आहे संघर्ष प्रतिष्ठान आयोजित ह्या भव्य दिव्य स्पर्धेची. चला, टीम मीटिंग नॉट अलाउड वारंवार सूचना करतोय. 6 चेंडू 11 धावांची गरज. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र ही मॅच जाताना आपणास पाहायला मिळते. कर्णधार कोणावरती विश्वास देणार, कोणावरती जबाबदारी देणार हे पाहणं मात्र तेवढंच अपेक्षित आहे. चला पंच, तुम्ही मैदानामध्ये निर्णय घेऊ शकता. जर मैदानामध्ये टाइमपास होत असेल तर तुम्ही त्यांना दंडित करू शकता, पेनलाइज करू शकता. हे सर्व अधिकार आयोजकांच्या वतीने तुमच्याकडे दिले गेलेत. 6 चेंडू 11 धावांची गरज. एकीकडे आहे MCC राई तर दुसऱ्या बाजूला आहे JJ स्पोर्ट्स. कोण जिंकणार, कोण हारणार हे मात्र हे 6 चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋषभ, तर स्ट्राईक वरती मेहुल. पाहूयात ऋषभ टू मेहुल अशी ही लढत आपण मैदानामध्ये पाहतोय. मॅनेजर यस, आणि नक्कीच स्वतः मॅनेजर देखील आहेत संघाचे मेहुल. पाहूयात काय करतील आपल्या संघासाठी. यावेळेला कुठाचा बॉल होता परंतु ऑफ स्टंपच्या बराच बाहेर टाकलाय. शफल वाईड नाहीये, सिंगल वाईड आहे. त्या कारणामुळेच मात्र पंच दर्शवत आहेत की हा वाईड बॉल आहे. धावसंख्या पुढे सरकली आहे. समीकरण 6 चेंडू 10 धावांची गरज. यावेळेला मात्र हळूवार पद्धतीने चेंडू टाकलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर घेतली जाते, दुसरी धावेचा प्रयत्न होणार नाहीये. चांगला थ्रो आहे. अतिशय दूरवरून मात्र स्ट्रायकिंग एंड कडे चांगला थ्रो पाहायला मिळतोय. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे 48, म्हणजेच 9 धावांची गरज आहे 5 चेंडूंमध्ये. स्ट्रायकिंग एंड मध्ये आता मात्र विकी यांच्या बॅटमधून एक चौकारी षटकार आपण पाहिलाय. तेच विकी स्ट्रायकिंग एंड वरती सामना करतील गोलंदाज ऋषभ यांचा. यावेळेला अतिशय वेगाने टाकला चेंडू समोरच्या दिशेने जातो. चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये एक धाव तर तिथे घेतली जाते. दुसरी धावेसाठी थांबवलं जातंय मेहुल यांच्याकडून. दरम्यान एकेरी धावेने पुन्हा एकदा समीकरण चेंज होताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 8 धावांची. 8 धावा, 4 चेंडू 8 धावा. MCC राय की JJ स्पोर्ट्स, कोण जिंकणार. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. पॉइंट सीझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे सज्ज. मारणं जोरात जायला. एक धाव तिथे मिळते. धावसंख्या पुढे सरकते. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. 50 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत त्या बॅटिंग करणाऱ्या टीमच्या JJ स्पोर्ट्स या संघाच्या. 3 चेंडू 7 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती ऋषभ एक फसवे गोलंदाज आहेत आणि त्यांना मात्र पाचारण केलं गेलंय. कंपल्सरी चेस असं हे स्पर्धेचा नियम आहे. यावेळेला फुलटॉस होता परंतु तिथे काय होतंय. ओ माय गॉड, असं वाटलं होतं की झेल होतं की काय विकी यांचा, परंतु विकी देखील स्वतःवरती नाराज आहेत. कारण की त्यांनी हा चेंडू नाही तर मॅच सोडले. कारण की जिथे पाहिजे तिथे हा चेंडू मारू शकले असते, परंतु फुलटॉस चेंडूवरती पुरेपूर समाचार घेऊ शकले नाही आहेत. 1 धावा तिथे कंप्लीट केली जाते. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. काय मॅच रंगली मित्रांनो मैदानामध्ये. जशी प्रेक्षकांना हवे तशी मॅच रंगताना
पाहायला मिळते. मेहुल स्वतः मॅनेजर आहेत या टीमचे आणि पाहूया 2 चेंडूंमध्ये 6 धावा पूर्ण करतील का, कारनामा करून दाखवतील का. मॅनेजर म्हटलं की नेहमीच संघाचं ओझ आपल्या खांद्यावरती असतं आणि आता तशीच काही बॅटिंग मैदानामध्ये दाखवतील का. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. सौरभ ऋषभ माफी असावी, ऋषभ गोलंदाजीसाठी आहेत आणि आतापर्यंत खूप दर्जेदार गोलंदाजी केली आहे, परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये. 2 चेंडू 6 धावांची गरज. किती टाइमपास करतोय. दरम्यान यावेळेला मात्र समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे सज्ज आणि पकडलं जातंय झेल. मेहुल
कोणत्या क्षणी काय घडेल याचं मात्र सांगू शकत नाहीये. तर विनंती आहे, एक चेंडू 4 धावांची गरज. पाहूयात इथे काय घडतंय काय बिघडतंय. स्ट्रायकिंग एंडवरती विकी हिरो बनतील की फलंदाज हिरो बनेल की गोलंदाज हिरो बनेल, कोणता संघ या मॅच मध्ये पुढील सामन्यामध्ये प्रवेश करेल तो डिसायडर हा चेंडू आपणास पाहायला मिळेल. एक चेंडू 4 धावांची गरज. यावेळेला अतिशय वेगाने टाकला चेंडू होता, चांगला चेंडू गोलंदाज ऋषभ यांचा आणि शेवटच्या क्षणाला मात्र